चला, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला. तर पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. ती म्हणजेच SSC CGL या पदाची जाहिरात. SSC CGL ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. मग त्यामध्ये वयोमर्यादा काय असेल, पद किती आहेत आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कुठली आहे, पात्रता काय काय असणार आहे, आपल्याला हे सर्वच बघायचं आहे. सोबतच सिलेबस कोणता कोणता असणार आहे, परीक्षा कशा स्वरूपाने होते, टायर 1 टायर 2 एक्झॅक्टली काय आहे, त्यामध्ये सिलेबस काय असतो, हे सगळंच आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचंय. ओके, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदी पद किती असणार आहेत. तर एकूण पद आहेत 12,256 पदांची ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आपली 22 जून. 22 जूनच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ह्या 12,000 जागा 15,000 पर्यंत वाढण्याची देखील शक्यता असणार आहे. आता यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ssc.gov.in. आणि परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, तर टायर 1 म्हणजेच पूर्व परीक्षा ही सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. तर टायर 2 ची परीक्षा म्हणजेच डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. ओके, त्यानंतर बघा, तर जागा फार चांगल्या आपल्याला यामध्ये दिसत आहेत. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट. म्हणजेच तुम्ही कुठल्याही विद्यापीठामधून ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली असेल, मग ते मुक्त विद्यापीठ असेल तरीही चालेल, ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर अर्थातच यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही पात्र आहात. सोबतच कोणतीच पदवीमध्ये की तुम्हाला ग्रॅज्युएशनला एवढेच टक्के पाहिजे तेवढेच टक्के पाहिजे अशी कोणतीच अट नाहीये. ठीक आहे. एज लिमिट जर तुम्ही पाहिली तर पदांनुसार 18 ते 32 आहे. पण ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे. म्हणजे ओबीसी उमेदवार 35 वर्षांपर्यंत फॉर्म भरू शकतो. सुरुवात 18 वर्षापासून आहे तर 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आणि SC ST उमेदवार वयाच्या 37व्या वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकतो. ओके, अर्थातच ओबीसी ला 3 वर्षांचं कन्सेशन आहे आणि SC ST ला 5 वर्षांचं कन्सेशन आहे. ओके, पहा, पात्रतेची तारीख म्हणजे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन कुठपर्यंत कंप्लीट पाहिजे, 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे. कारण काही विद्यार्थी फायनल इयरला आहेत, त्यांच्या 6 सेमिस्टरची मार्कशीट यायची बाकी आहे. तर त्यासाठीचा हा टाइम पिरियड आहे. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमची मार्कशीट वगैरे सगळंच येऊन जायला पाहिजे. ठीक आहे. ऍप्लिकेशन साठी फीस किती लागणार आहे, जनरल किंवा ओबीसी मेल यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. सगळ्याच महिला, SC कॅन्डिडेट, ST कॅन्डिडेट, इतर सगळेच राखीव उमेदवार, दिव्यांग उमेदवार सगळ्यांसाठी हा फॉर्म फ्री आहे. म्हणजेच या फॉर्म भरायला फीस लागणार नाही. फक्त फीस कोणाला लागेल, जे जनरल कॅटेगरी मधले मेल आहेत किंवा ओबीसी मेल आहे, फक्त त्यांनाच फीस लागेल आणि ती पण 100 रुपयाचं फीस आहे. बाकी सगळ्याच महिलांसाठी, सर्वच प्रवर्गातील महिलांसाठी हा फॉर्म फ्री मध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला हा फॉर्म फ्री मध्ये भरता येणार आहे. ओके, चला पुढे बघा. आणखी आता यामध्ये पद वगैरे तर आपण पाहिलेलीच आहेत. पुढे विविध पदे आणि पगार. तर पद कोणती कोणती आहेत, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे यामध्ये. ठीक आहे. नंतर सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर आहे, सीबीआय इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट ऑडिट ऑफिसर आहे, सब इन्स्पेक्टर NIA आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे किंवा टॅक्स असिस्टंट, हे सगळेच पद यामध्ये असणार आहेत. आणि हे सर्वच पद केंद्र सरकारमध्ये सेवेत असलेले दर्जेदार पद आहेत. ओके, चला पुढे पहा. सॅलरी किती असणार आहे, तर 65,000 ते 70,000 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. 65,000 ते 70,000. ठीक आहे. तर ही सॅलरी आहे. बेनिफिट्स पण बरेचसे आहेत नोकरीचे. ओके, आता आपण जाऊयात एक्झामचा पॅटर्न काय असेल. तर एक्झाम पॅटर्न मध्ये पहा, टायर 1 साठी CBT पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. टायर 1 साठी CBT पद्धतीने म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. टायर 1 म्हणजेच प्रिलिम्स एक्झाम. मग एकूण प्रश्न किती येतील, तर 100. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजेच 200 मार्क. आणि वेळ किती मिळणार आहे, तर 1 तासाचा वेळ असणार आहे. सब्जेक्ट लक्ष द्या कोणते कोणते आहेत. 25 मार्कांसाठी 25 प्रश्न रिझनिंग, 25 प्रश्न GK, 25 प्रश्न गणित
आणि 25 प्रश्न इंग्रजी. अर्थातच प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. ओके. आणि विशेष म्हणजे या सर्वच पेपरला 0.5 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजेच 1/2 ची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला आहे. कितीची निगेटिव्ह मार्किंग आहे? 1/2 म्हणजेच 0.5 ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आपल्याला मिळणार आहे. ओके. हा प्रिलिम्स आहे, म्हणजे हीच टायर 1 एक्झाम आहे. टायर 1 ला कोणते कोणते सब्जेक्ट आहे? मॅथ्स, रिझनिंग, जीके आणि इंग्लिश. ओके, हे सगळे सब्जेक्ट असणार आहेत. हा झाला आपला टायर 1. टायर 2 मध्ये पदानुसार टायर 2 चं जे एक्झाम आहे ती वेगवेगळ्या स्वरूपात होते. ओके, तर अशीच ही सर्व माहिती आहे. तुम्हाला या भरतीबद्दल जर कुठलीही शंका असेल तर नक्की मला चॅट बॉक्सला तुमचे असलेले प्रश्न विचारा. मी त्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.